तर मित्रांनो, बुधवारी आपल्या कॉलेजला प्लेसमेंट ड्राईव्हसाठी कंपनी येते, जी की खूपच एकदम रेप्युटेशनल कंपनी आहे. खरं म्हणायला गेलं तर पोचट कंपनी आहे, ती काही कामाची नाही आहे. आमच्यासाठी गुगल आणि मायक्रोसॉफ्ट त्या कंपनी आम्हाला कंपनीमध्ये तेच दिसतं. 6,000 रुपये स्टायपंड देऊ राहिली ती की खूप जास्त आहे. पुण्यात खर्च 12,000 रुपये आहे, 6,000 रुपये स्टायपंड. काय मित्र, काय म्हणणं आहे तुझं याच्यावर? एक शोभते का यांना? एवढंच म्हणणं आहे, त्या कंपनीसाठी मेहनत करून काही फायदा नाही. आणि बघितलं जाईल चुकीचं आहे. याच्यासाठी एवढी मोठी कुर्बानी दिली की पूर्ण दाढी काढावं लागली. हा मित्रांनी पहिल्या वेळेस एकदम मस्त शेप दिला दाढीला, पण काही नाही, काढावं लागली ती दाढी. त्याच्यानंतर ऐक बसलेला आहे, रात्रंदिवस अभ्यास करतो. हा बोरा एकदम खूप मोठ्या झोपेची कुर्बानी त्याची वाली. आणि एकदमच खतरनाक प्रिपरेशन चालू आहे. पण आज आता सध्या सर्व डिप्रेशन मध्ये चालू आहेत पोरं, की जेवण जात नाहीये. खूपच एकदम स्ट्रगल चालू आहे पोरांचा, अभ्यास होत नाहीये. आता 2 दिवस बाकी आहे आणि खूपच एकदम त्रासदायक जिंदगी चालू आहे. जे की आम्हाला माहिती आहे, 7 जागा आहेत, 120 पोर आहेत, कॉम्पिटिशन स्टफ आहे. पण हा जो मित्र आहे याचं मोटिवेशनल इतकं बेकार आहे की डायरेक्ट लोक झोपतात, डायरेक्ट स्पर्धामध्ये अजून पण तो कंटिन्यूअस करतोय. एकदम खतरनाक मोटिवेशन देतोय पोऱ्या. याच्याकडनं याच्याकडून शिकलेला आहे तो, की कसं एकदम कंटिन्यू काम करायचं. मिडलमॅन एकदम खतरनाक चालू आहे, एकदम बेकार. म्हणजे प्रोग्रेस थांबून गेलेली आहे. तरी पण आता 2 दिवस राहिले प्लेसमेंटला आणि आम्ही आज एकदमच टाइमपास करतोय. कारण अभ्यास होत नाहीये, जेवण होत नाहीये, झोप होत नाहीये, खूपच मरण जिंदगानी. तर माझं सजेशन एवढंच आहे मित्रांनो, करिअर झोपायचं सहीच तुम्ही, पण करिअर थोडंफार बदलून घ्या. IT डोमेन घेऊ नका, थोडंफार आता वेगळं डोमेन घ्या. ITI करा, पण IT नका करा. जॉब्स अवेलेबल नाही आहेत, काही खरं नाही आहे. आणि एनिमी